न्यूज 29 महाराष्ट्र. यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस ही महत्वाच्या दोन पिकाचं उत्पादन घेतलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त नगदी पिकांमध्ये जर आपण विचार केला, पुसद, उमरखेड, महागाव साईडला शुगरकेन आणि टर्मरिक या दोन महत्वाच्या नगदी पिकांचं प्रोडक्शन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यवतमाळ जिल्ह्यातलं प्रमुख पीक हे कापूस आहे आणि त्याच्यानंतर सेकंड येतं सोयाबीन. यवतमाळ जिल्ह्याचा एकंदर विचार केला तर या ठिकाणी एकूण 16 तालुके आहेत आणि 16 तालुक्यामध्ये साधारणतः 9 लाख हेक्टर वरती शेती होते. या 9 लाख हेक्टर मध्ये 4.5 ते 5 लाख हेक्टर वरती फक्त सिंगल कॉटनचं कल्टिव्हेशन मोठ्या प्रमाणात आणि सेकंडली जो सोयाबीन आहे त्याचं 2.5 ते 2.5-3 लाख हेक्टर वरती कल्टिव्हेशन होतं. एकूण लागवडीच्या सर्वाधिक जास्त लागवड ही कापसाची आहे यवतमाळमध्ये आणि त्याच्यानंतर सेकंड येतं महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन. 1968 मध्ये महाराष्ट्रामध्ये आलेलं सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाढत गेलं आणि आज मराठवाड्यातील लातूर नंतर विदर्भात सर्वाधिक जास्त सोयाबीनचं उत्पादन घेणारा प्रमुख जिल्हा हा यवतमाळ आहे. आणि आज शासनानं पीक विम्याची यादी जाहीर केली आणि या पीक विम्याच्या यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नाही. तुम्हाला कल्पना आहे, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या आत्महत्या विदर्भातच नव्हे तर आशिया खंडात होतात. हे सरकारला सुद्धा ऑलरेडी माहित आहे. तरी सुद्धा यवतमाळचा सोयाबीनच्या पीक विमा भरपाईमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नसणं याचा अर्थ शेतकऱ्याच्या आत्महत्या पुन्हा वाढणं होय असं मला एकंदर वाटतं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड होऊन यवतमाळचा समावेश नसणं याच्या मागचं प्रमुख कारण काय माहिती तुम्हाला? ही लोक तुम्हाला कधीच सांगणार नाही त्याच्या मागचं कारण काय. टेक्निकल विषय असा आहे की ज्या क्लेम सेटल केल्या जातात त्या क्लेम सेटल होत नाहीत आणि जो क्लेमचा रेशिओ खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे जे पीक विमा कंपन्या असतात त्यांना जो प्रीमियम मिळतो त्या प्रीमियम पेक्षा जास्त भरपाई त्या कंपन्यांना शेतकऱ्यांना द्यावी लागते, म्हणून त्या कंपन्या एंटर होताना दिसत नाही आणि म्हणून आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा त्या यादीमधनं समावेश त्यांनी केला नाही, बाहेर काढलं. आणि आतापर्यंत या लोकांनी झोपा काढल्या का? क्लेम सेटल जर तुमच्याच्यानं 12 महिन्यात होत नसतील, 2025 मध्ये जून महिन्यामध्ये सोयाबीनची लागवड झाली, आता पुन्हा एप्रिल येतोय, एप्रिल आहे, जून मध्ये नव्यानं कृषीचं वर्ष सुरू होत आहे, आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे 1 एप्रिल पासून, तरी सुद्धा यांच्याकडनं क्लेम सेटल होत नसतील तर हे झोपा काढतायत का? ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असतील, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना असतील, यांना इंटिमेट केलं नाही का? कृषी सेवक असतील, सहाय्यक असतील, ग्रामसेवक असतील, महसूल मधले काही लोक असतील, ते करत काय आहेत? फक्त आणि फक्त मीटिंग घेतल्या जातात, त्याच्या पलीकडे काहीच नाही. अरे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1 नाही 2 नाही 3 मंत्री आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे मृद व जलसंधारण मंत्री आहेत, जे की दारवा डिग्रसनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सेकंड पर्सन राळेगाव बाबुळ, जे राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. थर्ड वन इंद्रनील नाईक आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि राज्य मृद व जलसंधारण मंत्री आहेत. 3 लोक यवतमाळ जिल्ह्यामध्ये असताना यवतमाळ जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न अद्याप का सुटला नाही? आणि 31 जिल्ह्याची जी यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचं नाव का नाही? साधा प्रश्न आहे ना. या मागचं प्रमुख कारण एकच आहे की कंपन्यांना प्रॉफिट नाही, मंत्र्यांना प्रॉफिट आहे की नाही मला माहिती नाही. मग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, इतर कोणी जे लोक याला कनेक्टेड आहेत, संलग्न आहेत, त्यांना प्रॉफिट आहे की नाही हे त्यांनी चेकआउट करावं. म्हणजे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा जीव घेण्याचं काम सध्याचं रिसेंटली सरकार करत आहे आणि सरकारपेक्षा ही लोक, ही जी जबाबदार लोक आहे यांच्यावरती आमचा विश्वास होता, ही लोक पण सध्याच्या कंडिशन मध्ये शेतकऱ्यांना खाण्याचं काम करतायत, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. आणि क्लेमचा रेशिओ अधिक आहे. सेकंड काय माहिती आहे का, जे ऑब्झर्वेशन केले जातात पीक विमा भरपाईसाठी, सेकंड महत्वाचं असतं ऑब्झर्वेशन. यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा प्रॉपर स्टॅटिस्टिकल डाटा नाहीये, कॅल्क्युलेशन नाहीये, त्यामुळे क्लेम सेटल होत नाही असं अनेक लोकांचं टेक्निकली म्हणणं असतं. जे लोक तज्ज्ञ आहेत त्यातले त्यांना सुद्धा या गोष्टी तुम्ही विचारू शकता. माझं सरळ स्पष्ट आणि एंडअपलं म्हणणं असं आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जर पीक विम्याच्या सोयाबीन पिकाच्या यादीमध्ये जर आपण समावेश केला नाही तर या ठिकाणी या यवतमाळच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये
शेतकरी चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता पंढरी पाटील व माझे सर्व सहकारी, ते कुठलाही पक्ष असो, त्यांना आमच्या सोबत यायचं, ते येण्यास इच्छुक असतील त्यांनी यावं. या ठिकाणी मी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करेल, नाही तर या ठिकाणी ठिय्या करेल आणि सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील हे सरकारने लक्षात घ्यावं. हे पुन्हा पुन्हा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. टेक्निकल गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे, अत्यंत महत्वाचा सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आणि या विषयाच्या संदर्भाने जर आपण याची खबरबात घेणार नसाल तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. विशेषतः या कार्यालयामध्ये बसणारे जिल्ह्याचे यवतमाळ जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी. त्यामुळे ही माझी वॉर्निंग आहे. शेतकऱ्याच्या खात्यात जर लवकरात लवकर पैसे जमा होणार नसतील, यवतमाळ जिल्ह्याचा सोयाबीन पिकाच्या पीक विम्याच्या यादीमध्ये समावेश होणार नसेल तर या ठिकाणी खूप मोठ्या ताकदीचं आंदोलन उभारू आणि तुम्हाला भाग पाडू, एवढी सूचना या ठिकाणी देतो. थांबतो. पंढरी पाटील, शेतकरी चळवळ, यवतमाळ.